पुण्यातील धर्मादाय जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी आता संपावर गेले। काशीबाई नवले मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचं देखील आंदोलन आहे। गेल्या 8 महिन्यांपासून पगार नसल्याने कामबंद आंदोलन केलं जातंय, तर सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आहे। पगार मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आता आंदोलकांनी घेतलेली आहे। आम्ही आज इथे नवले हॉस्पिटलमध्ये कालपासून बसलेलो आहोत, कारण की आमचं डिसेंबरपासून आमचं पेमेंट थकवलेलं आहे। तर ते पूर्णतः पेमेंट करण्यात यावं। ज्या आमच्या एम्प्लॉईच्या डिमांड आहेत, आमचा इंडियन अबेंडननुसार PF ॲक्ट 1952 नुसार PF आमचा कट होत नाही आहे। आधी कट झालेला, त्याच्यानंतर तोही भरलेला नाही, तो भरण्यात यावा पूर्ण। तर जोपर्यंत संपूर्ण पगार होत नाही आहे तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे। आणि आमच्या इथून पुढचे जे पगार आहेत ते सगळे सविस्तर व्हावेत अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। हे सगळं सरांना मान्य असेल तर सरांनी आम्हाला तसं येऊन समोरासमोर सांगावं की इथून पुढचे तुमचे सगळे पगार जे आहेत ते व्यवस्थित होतील आणि आतापर्यंतचे सगळे पगार करावेत। नंतर हा आमचा संप आहे, हा चालूच राहणार आहे। हे आंदोलन एकदम छान पद्धतीचं पहिला दिवस पार पडला, आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचा कालही पाठिंबा, आजही पाठिंबा आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांची साथ सोडणार नाही। आता आम्ही हॉस्पिटलचे जे डीन आहेत पाटील साहेब, त्यांना आम्ही एक निवेदन देतो। पोलीस स्टेशनला एक संबंधित कुणी गालबोट ह्या छानशा आंदोलनाला लागू नये याच्यासाठी पण आम्ही एक निवेदन देतो। त्यांचं जे आता सध्या सांगणं आहे की बाबा आमच्याकडे पैसे वगैरे काही नाही आहे, तर त्या ठिकाणी वैयक्तिक संघटना म्हणून आमच्याकडे पण काही पुरावे आहेत वैयक्तिक संघटना म्हणून, तर आम्ही ते सादर करणार आहे पत्रकार परिषदेमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।